यार काय करतोय तू? बसलोय माश्या मारीत. काय करणार आहे? किती दिवस माशा मारते? रानातली कामं बघ ना. हा? रानातली कामं बघ म्हणजे. अरे पाईपलाईन फुटली, ती पाईपलाईन जोडू लागायचं. हा, मग फुटली म्हणून मी काय करू त्याला? मग हे कोण जोडायचं? कोण जोडायचं म्हणजे? किती दिवस मी हा. एकटाच काम करू? अरे लग्न झाल्यापासून तू लागा घरात बसू नये. हा, मी घरात बसून आहे ना. मला लय पैसे पाणी देता तुम्ही. दुसऱ्याला बायका भेटते, तुला भेटली म्हणून समज, आणि तू असा घरात बसून राहिल्या कसं व्हायचं तुझं? घरात बसून राहिलं म्हणजे तुम्ही काय करता माझ्यासाठी? अरे जे मी काय- रानात काम अरे करतो. सगळं काय केलंय ते तुझ्यासाठीच केलंय. हा, माझ्यासाठी लक्षात ठेव. माझ्यासाठी केलंय ना. हा. रानातलं येणारे पैसे स्वतःच्या खिशात घालतात आणि हा, मला मग सांगतात तुला देऊ का उडवायला सगळं पैसे? उडवायला देऊ का एवढं म्हणजे? लग्न करून दिलं का तुझं? लग्न हा? करून दिलं मग काय उपकार केला का माझ्यावर? लग्न करून दिलं मग काय घरात बसतो का? मला काय माहित नाही. मी येत नाही. जा तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. माझी माग गणगण लागला तर मला लवकर शिकवायला ये, लवकर येणार नाही मी. जा पाईपलाईन जोडायची. पाईपलाईन जोडायची. मला लागल्या सांगाय पाईपलाईन जोडायची आणि हे जोडायची. येणार सगळे पैसे ह्यांच्या खिशाने घालते तर मला बसत्याला बोंबलं तिथे बसायला. रुपयाचा व्यवहार माझ्या हातात नाही आणि लागल्यात मला सांगायला ही पाईपलाईन फुटली ना, आमक फुटलंय, फलानं फुटलंय. फुटली असन बसा उखरीत. पाईपलाईन फुटली. काय हो, काय झालं? काय झालं म्हणजे आता? का चिडताय? का चिडताय म्हणजे? काय तुला एवढं सांगा मी का चिडताय काय नाही. काय एवढं नाराज आहे? मला नाही बघवत तुम्ही एवढं नाराज असं. नाही ना बघवत मग शांत बसत जा. तेवढंच करीत जा माझ्यासाठी. असं चिडल्याने काय होणार आहे? पैसा नाही, पाणी नाही, काही बघावं, पैसा कमवावं. हा, कमीतून पैसा. चिडल्याने पैसा येणार आहे तुमच्याकडे? चिडल्याने मग काय करू आता? जीव देऊ का आता? तेवढंच राहिलंय. असं नका ना बोलू. माझं किती प्रेम आहे तुमच्यावर, माझा तरी विचार करा. अरे प्रेमाने कुठे पोट भरतं का? हा, मग असं नका बोलू तुम्ही. असं विचार नका ना करू तुमच्या अरे विचार नाही करणार मग काय करणार सांग बरं? अरे माझे मित्र किती मोठ्या मोठ्या हुद्द्यावर येतं. प्रत्येकाचं बिझनेस येत. मग तुम्हाला काय वाटतंय आपण काही शहरी जाऊन काही उद्योग करावं, काही बिझनेस करावं का? मला मस्त वाटतं ना शहरात जावा, स्वतःचा बिझनेस असावा, काहीतरी करावं, काहीतरी करून दाखवावं. गाडी बंगला सगळं माझ्यापाशी असावं. जी नाही ती माझ्या बापाला माझं किंमतच नाही. काम केलं तरी ती त्यांच्याच पैसे खिशात घालतात. त्यांना असं माझ्यावर कसलाच विश्वासच नाही. त्यांना वाटतच नाही ह्यानी मोठं व्हावा. नाही अहो, असं नाही. ते तुमचाच विचार करते अहो. काय नाही, माझा विचार केला असताना. बरं जाऊन द्या. मी काही माझ्या घरच्यांना मागू का थोडेफार पैसे? नाही नाही, त्यांना कशाला मागती? त्यांची तरी काय परिस्थिती लय मोठी आहे का काय तवा? जी काय करायचं ती मोठं झालं तर परत म्हणत्या सासऱ्याने पैसे देऊन मोठा केला. मला जी काय करायचं ना ती माझ्या मेहनतीवर माझ्या हिमतीवर करायचे. मला ह्याच्या त्याच्या पाया पडून नाही करायचं. बरं जाऊ दे. मग मी माझं मंगळसूत्र ठेवते. नाही मंगळसूत्र नको. ती तुझं आहे ना, तुझ्या पैसे राहू दे. तुझ्या सौभाग्याचं लिहि नाही रे. आणि मी कसं घेईन ती? तुम्ही आहे ना, मला सगळं काही तुम्हीच पाहिजे. मला नको ते काहीच. मी नाही, सगळं हे ठेवून लोक- देते. मग आपल्याला पैसे भेटन, मग आपण करू काहीतरी. अरे लोक काय म्हणते ना, बायकोचं गळ्यातलं मोडलं आणि केल मोठा झाला. तसं नको मला. लोकांचा विचार नाही करायचा. लोक काही पण बोलतात. मला फक्त तुम्ही पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर मला हसू पाहिजे, खुशी पाहिजे. मला नाही मग सोनं नाणं मला काहीच नाही पाहिजे. बर चालतंय. मग काय करतो, पण मी ज्यावेळेस पैसा कमी ना त्यावेळेस मी ह्याच्यापेक्षा जास्त तुला करून देईन. हा, पण आता सॅड ना करावं. हा सॅड नाही. बघू आपण काहीतरी करू. मी जातो शहरात जातो. लय मोठा होईल. माझी लय स्वप्न आहे तर शहरात माझी सगळी स्वप्न पूर्ण होत्या ना. तिथं गावाकडे राहून माझी स्वप्न नाही पूर्ण होणार. बरं चल जेवाय दे मला. पुरीशी बरं रांकीला लागले. हाय परिस्थितीचा जेमतेम, पण पोरग चांगलंय, जीव लावते. हॅलो, हॅलो, काय म्हणते करते बा? बाबा? हॅलो, हा बोल ना काय म्हणते? काय करते? काय आपलं राहणार पुढचं कर चाललंय, बारीक सारीक काम. हा, बरं काय चाललंय. तब्येत बरी का? हा माझी बरी बाळ. तुझं कसं काय चाललंय? माझं पण मस्त आहे. ते ना बाहेर जायचं म्हणतात पुण्यात. अर पुण्याला दोघं जात आहे? नाही दोघे नाही, ते एकटेच जात आहे. जरा बघते काही बिझनेस वगैरे करणार आहे. सगळं रानकीला लागल्यावर मग नेणार आहे मला. अरे अरे अरे, पण आता मग पैसा पाण्याचं काय नियोजन? बाहेर जायचं शहरात म्हणलं पैसे पाहिजे. मला म्हणायचं ना बाळ तू. नाही ते पैशांचं झालं, पण मी म्हणले एकदा तुमच्या कानावर टाकाव. कौशिक जाणार आहेत? आता आवरावरी चालली, निघायचंच आहे आता. अरे येतो मग मी येतो. हा या. चालतं, हा बोलू आलं. हा ठेवा. काय पाहुणे डोक्यात आहे, बघावं लागेल जाऊन जरा, तेवढंच बरं वाटेल त्यांना. येऊ का? काळजी घे, मी गेलो आणि जेवत जा वेळेवर. हा तुम्ही पण वेळेवर जेवत जा. हा मी जेवत जाईन.
आणि तब्येतीची काळजी घे बर का बा. मला असं तुला एकटीला सोडून जाता येई नाही, जाऊ वाटा नाही, पण काय करू, नाही येईल असे. आपल्याला पण आपली स्वप्न पूर्ण करायचीत ना, त्यामुळे जावंच लागेल ना. हा तुम्ही पण काळजी घ्या. काही नाही, होईन सगळं. रानकीला लागल्यावर मग आपण कधीच नाही सोडू एकमेकांना. हा हा, फक्त मला विसरू नका. तुला कसंही करेल, तुझ्यामुळे तर माझं स्वप्न पूर्ण होतंय ना. आता मला पण इच्छा आहे तुला सोडून जायची, माहिती तरी काय इच्छा आहे का? पण काय करणार, तिथे जाऊन रूम बघायचे, सगळं सुरळीत लागल्याशिवाय तुला नाही नेता येणार. रूम वगैरे बघन आणि मग मी तुला घेऊन जाईन बर का. काळजी वगैरे घे, वेळेवर जेवत जा. हा का रे? जातो ना बाबा आता मी. का? मग अरे जॉब इथं जर थांबला असता, इथंच काम केलं असतं, किती भारी झालं असतं. बाबा, आता जायच्या टायमाला तुम्ही काय मला नाट लावू नका. मला जा, माझं स्वप्न पूर्ण करू जा, द्या आता. पण काळजी घे. जा, चाललाय खरं, पण हो, मुलीच्या सौभाग्याचं लेणं असतंय ते मंगळसूत्र तू मोडलंय, पण त्याचं काहीतरी चीज करून दाखव. मग आता बाबा करणारच आहे ना, तिने मला इतकं विश्वासाने तिथं दिलंय. या मामा. ठरलं जायचं म्हणायचं. हा, जातो ना आता. लेकराला घेऊन जात आता मामा काय झालंय, माझी ती इच्छा आहे तिला घेऊन जायचं. तिला असं सोडू वाटत नाही मला एकटीला. तिथं जाऊन ती माझ्या बरं कुठं वन हिंडण सांगा बरं. अजून मला तिथं जायचं, रूम बघायची. मी कसा पण ऍडजस्ट करीन, राहीन कुठं बी, खाईन. ते असल्यावर माझा पण जीव असा टांगणीलाच लागेल ना. पैसा पणाचं म्हणलं असतं तर मी लाफाचं केलं असतं. नाही नको बाबा, मला तुम्हाला महाग वाटत नाही मामा. मी ना, माझं सगळं व्यवस्थित चाललं ना, मी तिला घेऊन जाईल. हा. नाही करमत ना मग तुम्ही तिकडे ती इकडे. मला तसे तू चाललाय, मला सुद्धा करमत नाही रे इथं. हा, आता करा मोठे काय. स्वप्न असतात लेकराचं, काहीतरी करून दाखवायचं म्हणलं आपण आहे ना, त्यांना मदत करायची, सहकार्य करायचं, माग उभं राहायचं, त्यांना आडवं नाही पडायचं. जाऊ दे, चाललाय तर जा, पण व्यवस्थित लक्ष ठेव. हा, काळजी घ्या हा. फक्त. चालेल. लेकराला लवकर घेऊन जा. हाल तिला लवकर, माझा पण जीव नाही लागणार. चला येतो मी. हा, तुम्ही सगळेजण तब्येतीची काळजी घ्या, वेळेवर जेवत जा. येऊ का मी? येतो हा. काळजी घे. करमायचं तुला पण आता राहायचं जाऊ. हाय ते लेकराची मोठी स्वप्न येते. चला तुम्ही मोठं झालेले पाहायला आम्हाला बी बरं वाटत. हो, काळजी करू सोनबाई, मी आहे, टेन्शन नको घेऊ. नाही करमायचं पण. चहा पाशील का आता? हा, पाचते ना. मी काय म्हणते, हा ते आपण जी फाईल दिली ती पूर्ण झाली ना तुमच्याकडून? हा झाली, पूर्ण झाली. आणि तो नवीन आलेला मुलगा भारी काम करतोय बर का. हम्म. हा, म्हणजे त्याने जेव्हापासून आलाय ना, तेव्हापासून आपल्या कंपनीला फायदा झालाय. हा झालाय बऱ्यापैकी. हो, ते उद्या साळवे येणार आहेत भिवंडीचे मीटिंग साठी सकाळी 11 वाजता. त्यामुळे उद्या कुठं जाऊ नका. नाही, मी एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला. हा. हम्म? आणि त्या नमस्कार मॅडम. हा, फाईल ते तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण केलं. झालं. हा, झालं ना. लय फास्ट करतोस. चांगलंय. बरं, एवढं ती फाईल तुम्ही सबमिट करा. हा, ठीक. तेवढं तर करता ना. अजून काही काम असेल तर सांगा मॅडम, मी करून हा, देईन. त्या 2 फाईल आल्यात बघा आपल्याकडे, हा का? आणि त्या पण पूर्ण करायच्यात. हा, चाल, वेळेच्या आधी देतो करून मी. आणि तसं पण तू सगळी कामं नीट करतोय. हा मॅडम. असंच काम करत जा. तुझ्या चिकाटी आणि जिद्दी लई आहे. त्याच्यामुळे ना तुझी सगळी कामं व्यवस्थित होतात. आता ते साहेबांना सांगितलंय मी आत्ताच्या, हम्म. त्यांच्याकडून घे आणि चालेल. त्या दोन्ही फाईल पूर्ण कर. हो मॅडम. किती दिवसात करणार तू? मॅडम, फाईल बघतो, 1-2-3 दिवसात तुम्हाला कंप्लीट करून देतो मी लगेच. चालतंय. हा. त्यांना पुढच्यांना द्यायचंय आपल्याला लवकर कंप्लीट मॅडम. करून. तुम्ही माझा एवढं इतका मोठा विश्वास ठेवला, तेच माझ्यासाठी लय. एक तर शहरात आलो तर त्यावेळेस मला कोणी काम देत नव्हतं. तुम्ही इतक्या मोठी नोकरी दिली मला चांगलं चाललंय. मी तुमच्यासोबत कायम प्रामाणिक राहीन तुमच्या कंपनी बरोबर. अरे, तू काम करतोय म्हणून तर आमची कंपनी आहे. तुमच्यासारखे वर्कर असतात म्हणून तर कंपनी चालती. हो मॅडम, चालतंय. येऊ का मग मी? ती फाईल घेतो मी सरांकडून हा, आणि 3 दिवसात तुम्हाला कंप्लीट करून देतो. चालेल. हो, चालेल, येतो. हो. झालं. चला, तेवढी फाईल पूर्ण झाली की म्हणजे झालं. काय झाले काम तुमचे?
हा सांगितलं तुम्ही काम केलं, पण राव साहेब तुमचं अवघड आहे. काय झालं आता? अहो तो नवीन आलेला मॅडमच्या माग पुढं गोंडा गोळतोय. टॉपला जायला बघतो ते माग नाही काय या साहेबाचं अवघड आहे ला. लय अवघड. लक्षच नाही त्यांचं एवढं. अरे बाबा मच माझं लक्ष आहे. मला जर ते एवढं काम करायचं त्याला मी तरी काय करू? ते होईना अशी मॅनेजरच्या लेवलच्या पुढे जायला बसलाय. इथं मालक व्हायचे स्वप्न बघतोय मी कंपनी. असं मालक होणार का? मागून येऊन पुढे जायला लागले लोक. गोचरासारखं चिकाटतंय ती. हा मॅडमच्या पुढं पुढं करतय. टॉपचा गोचर चिपकल्या गती निघायचं नाही परत. निघायचं नाही. मॅडम वर झ्यागाट जोड सगळंच गेलं. आमच्यासारख्या हमाल काय करावं लागतं परत. एक काम करा हा. गोदडे, उद्यापासून तुम्ही सगळे काम हायर करा. हा. त्याचं बघतो मी काय करायचं तुम्ही ते. पुढे गेला म्हणजे तुमच्या माग आम्ही. तुम्ही हो पुढे. सांग की. बिनधास्त तुम्ही कामाला लागा. उद्यापासून 8 वाजताच कामावर या. तुमचा पगार 5,000 वाढवते. वा, पण मॅडमला कडे लक्ष ठेवा. ते मी बघतो. हा नाही तर कसं मलाही आणायचा दुसराच. ठीक आहे, जाऊ का? सकाळी लवकर या. बरं का तेवढं मग. हा हे इथे बाबा, काय करते बाबा? काय तुम्ही जरा आराम करत जा ना. आता कुठं आराम करायचं, मग घरी करमत नाही मग आपलं आराम सारखं काय? रानात थोडंफार आराम करायला पाहिजे. आता म्हातारा जीव. तुझं कसं चाललं बा? माझं चांगलं चालू आहे. नवऱ्याचा काय फोन फिन? फोन आलता. ते ना बाबा त्यांना नाही का कंपनीत पार्टनर व्हायचे. कंपनी? हा, तर मग आता एवढे पैसे पाणी कुठून आणले? थोडे पैशाची गरज होती, मग मी तुमच्याकडे आले होते. आता तुला तर माहिती तुझा बाप दुबळा, आता एवढे पैसे कुठले रे बाळा आपल्याकडे? हा मला कोणी माहिती मालक व्हायचं म्हणलं पैसे बी लागत आहेत. मला माहितीये, पण मी तुमच्याशिवाय माझ्याशिवाय कोण आहे तुमचं आणि तुमच्याशिवाय कोण आहे माझं? दुसरं कोणी आहे का? आता तू एकुलती एक लेकरू, आता काय? मग मी एकुलती एक आहे ना. मग मला असं वाटत होतं की तुम्ही शेती विका. अगं पण कोणाला लावणार आहे बाबा? तुम्ही कोण आहे माझ्याशिवाय? मी एकुलती एकच आहे ना तुमची. आहे पण आता मग तुम्हाला असं नाही वाटतंय का तुमचं लेकरू मोठं व्हावं, खुश राहा? वाटतं बाळ तसं कसं. मग मला पैशाची जरूरत होती, त्यांना आज संध्याकाळीच पाहिजे. विकास लागेल मग. हा, नको टेन्शन घेऊ. चला, माझं लेकरू सुखात पाहायचं म्हणलं, मग आता काय ते शेतीला तरी माझ्या नंतर तुझंच आहे सगळं बाळ ते. बरं चालते, चला घरी. बस झालेलं काम करते तुम्ही आता. आदित्य, काय करा, जरा कामाकडे लक्ष द्या. 2-3 महिने झालं कंपनी डब्यात चालली आहे. ठीक आहे. आणि ही पोर आहेत ना आपली, जरा काम करू द्या त्यांना. सोबत घेऊन हिंडत जाऊ नका. अहो 10 वर्ष झाले ते माझ्या सोबत आहेत. 10 वर्षापासून आम्ही काम करतोय तिथं. तुम्ही आता आले 4-6 महिन्यात. आदित्यराव, 10 वर्ष झालं, पण ही जर अशी हिंडायची म्हणले ह्यांना फुकट पगार द्यायचा का? नुसतं तुमच्यावर हिंडायचा. बोलत येतला का? आमच्यासारखं काम तरी केलं का? हा? 10 वर्षापासून काम करतोय आम्ही इथं. अभिषेक तसं नाही, पण काय आहे, पहिलं मी फक्त मॅनेजर होतो, पण आता ह्या कंपनीत मालक आहे. अर्धा हिस्सा आहे माझा कंपनीत. निम्म शरीकात घेतल्यात मी कंपनीचं. त्यामुळे जरा कसं आहे, कंपनीची बी काळजी करावं लागतील मला. आणि जर तुम्हाला कामाकडे दुर्लक्ष करायचं असेल, मला तुमच्याबद्दल विचार करावा लागेल. काम जरा मन लावून करा. 4-2 पैसे टाकले म्हणजे काय मालक होतं का? आम्ही राबलोय तेव्हा कंपनी इथपर्यंत आली. कसं झालंय माहिती का? 4-2 पैशाचा विषय नसतो, पण तिथे प्रामाणिकपणाने काम करण्याचा विषय असतो. आम्ही प्रामाणिकपणेच काम केलं. आम्ही दगा नाही दिला कधी मॅडमला आमच्या. अहो दगा नाही दिला मी मान्य करतो ना, तुम्ही आजपर्यंत दगा नाही दिला, पण आता मला कंपनीचं दिवाळी निघलेलं दिसतंय म्हणून बोलायचा अधिकार आहे मालक नात्याने मला. त्यामुळे जराशी स्वतः वैयक्तिक का ओढून घेऊ नका आणि राग काय कोणत्या गोष्टीचा येऊ देऊ नका. हात काढा तो. मी फक्त काय सांगितलं तुम्हाला, काम करा. मालकासारखेच राहा. हा मग काम करा, जावा जा काम करा. चल रे. काम करायला बोलणं म्हणजे जरा चुकीच दिसतंय. यांच्याबद्दल काहीतरी विचार करावाच लागेल मला पण. फोन करत पण नाही, मी केलं तर उचलत पण नाहीये. काय झालं असं या माणसाला? असं तर नाही करू शकत, पण काय सांगत. जाऊ दे, मी बिले विचार करते काही पण काही. सुनबाई,
काय विचार करते? काय नाही, असंच बसले होते. का? ते ना हे ना फोन पण नाही करत आहे आणि मी केलं तर उचलत पण नाहीये. असं त्याला कामाचा लोड नाही, नवीन नवीन गेले होते ना तर सारखं फोन करायचे दिवसभरातून दोनदा आणि खूप बोलायचे माझ्यासोबत, पण आता फोन बी नाही करते आणि मी केलं तर उचलत बी नाहीये. कसं आहे, पहिला तो कामाला होता, आता स्वतः कंपनीचा मालक झालाय. नाही, मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय मामा. खरंच ते असे नसल नव्हते. काय नसन, जर तसं काय जरी असलं तरी आपण जाऊन तिथं जाऊन बघू आपण. ते कोणाच्या प्रेमात तर नसून नाही पडले. नाही, तसं नाही, माझा मुलगा तसा करणार नाही. ह्याच विश्वासानं आपण धाडले त्याला, पण नाही तसं नाही करणार तो, माझा मुलगा आहे. पण मला नाही, माझ्या डोक्यातून काही जायना नाही मामा. मला असं वाटतं 100% आपण काय ते माझ्याशिवाय 1 मिनिट सुद्धा नव्हते राहू शकत. सारखं मला फोन करायचं. नाही, आता आपण जाऊ ते बघू आपण मग तिकडे जाऊन. ठीक आहे, हो. तुम्ही जाऊन बघा. नाही हो, तर नाही आपण दोघं पण जाऊ ना. हा ठीक हो. आहे, जाऊ आपण. दोघं पण जाऊ शहराकडे. जेवण केलं? नाही, चल मग जेवण करू. हा ठीक आहे, जेवण करू, पण आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल मामा. असं बसून आपल्याला जमणारच नाही. घेऊ काय तर निर्णय घेऊ. काहीतरी करावंच लागेल, नाही तर हो. मला लय टेन्शन. चल मला जेवाय वाढ. हा ठीक आहे, जेवण चल. किती वेळ झाला काय माहित, मॅडम येतो येतो म्हणलं अजून येईना. तर एक तर अर्जंट त्या टेलरला भेटायचंय. अहो किती उशीर हो मॅडम? ते डीलर वाट बघतोय ना आपला तिकडं. थोडाफार उशीर होत असतो, तयारी करून आले ना. पण ते कस्टमर असं बघत उभं राहिलं मला आवडत नाही मॅडम. काय तू सारखं मॅडम 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 लावलंय? आता तू कंपनीचा मालक झालायस ना, मालक पार्टनर झालायस ना. अहो मालक झालो, पण ते तुमच्यामुळे झालं ना मॅडम. असं थोडी, ज्या माणसाने आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी मदत केली त्या माणसाचं नाव घेऊन कसं बोलणार ना. माझ्या मनात तुमच्याबद्दल काय आदर आहे ना, आदरच राहील. झालं का सांगून? आता मॅडम म्हणायचं नाही, डायरेक्ट खुशी म्हणायचं. नाही ना, ते मला लय कस तरी वाटतं तुम्हाला. आणि फक्त कंपनीचाच पार्टनर नाही करून घ्यायचं तुला, मग माझा लाईफ पार्टनर म्हणून पण मी तुला चॉईस केलाय. अहो तुला मॅडम, काय अडचण नाही ना त्याच्यात? अहो मॅडम पण हे कसं शक्य आहे? तुम्ही कुठं मी कुठं? अरे आता कुठं कशाचं, तू कंपनीचा पार्टनर झालायस, आता बराबरीला आलो ना, आपण लेवलला आलो. अहो मस्त बराबरीला आलोय, पण नाही मला ते योग्य वाटलं ना मॅडम, खरं सांग. अरे मी काय म्हणते तेवढं तरी ऐकशील का नाही? तुला काय अडचण आहे का? हा मॅडम. तुझं कुणावर प्रेम आहे का दुसरं? नाही, प्रेम नाही माझं कोणावर, मग? पण ते मला बरोबर वाटत ना. ज्या माणसाने आपल्याला इतकं मोठं केलं त्या माणसावर मी कसं प्रेम करू शकतो? तुम्ही माझ्या आयुष्यात आला तर तेव्हापासून माझी लय प्रगती झाली मॅडम. मी स्वतःमध्ये लय बदल केलाय. अरे तू याच्या पदावर गेलायस ना, तू तुझ्या जिद्दीवर चिकटीवर गेलाय. मी थोडी तुला वरती नेलंय. हा, तू काम केलंयस ना, हा केलंय ना. मेहनत दाखवलीस ना, म्हणून झालायस. चालेल, तुम्ही म्हणता ना तसं. हा ते आहेच. ऐक ना, तू तुझ्या आई बाबांशी बोलून घे, म्हणजे घरच्यांशी. आणि मी पण माझ्या घरी कोण नाही, मी एकटाच आहे ना. मला आई वारली होती लहानपणी, आणि बाबा नेमके दिवस बघायच्या टायमाला. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. मी माझ्या आई वडिलांशी बोलून घेते. हा चालेल, पण त्यांच्या मनाविरुद्ध जाऊ नका बरं का. त्यांना जर सहकुशीने त्यांचा जावई स्वीकारायचा असेल तरच, पण त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन तुम्ही माझ्याशी लग्न करू नका. नाही चालतंय, आणि लवकरच आपण लग्नाची घोषणा करतोय. हो हा? चालतंय ना. तारीख पण ठरवायची. हा, बर चल, मीटिंगला उशीर होतोय आपल्याला. क्लायंट वाट बघते आपली. चला. लय माझ्या नाही आला याच्या पैशाचा. ते दाखवतोच आता. लय कंपनीचा मालक बनतोय ना. एक काम कर, त्याची सगळी कुंडली काढ. त्याचं गाव, याचं घर, याच्या घरी कोण कोण आहे. मला नाही वाटत हा एकटा आहे, कारण हा आलता त्यावेळेस कामगार बनवून आलता. मग अचानक ह्याच्याकडे पैसे आले कुठून? त्याचं गाव माहिती तुला? माहिती काढायला लागेल, पोरांना विचारायला लागेल. काढ, काय करायचं ते काढ. सगळी याची उलटा पालटची आहे ना, सगळी शोधून काढ 2 दिवसाच्या आता. वाटलंच तर गोदाडेला पण घे तुझ्यासोबत. फोन पेला पैसे टाकतो 10,000.
जा. भैया तुला आता असं सोडणार नाही. नाही तुझ्या मुसके आवडल्या ना, नाव लावणार नाही. आदित्य. काय करू मी या फोनचं, काय करतोय यार हे माणूस. काय एवढं एवढं त्याच्यासाठी केलं मी, एवढं प्रेम केलं त्याच्यावर, एक फोन सुद्धा मला करा ना, एक फोन सुद्धा. एवढं गळ्यातलं मणी मंगळसूत्र सौभाग्याचं लेणं म्हणतात त्याला, मी त्याच्यासाठी ठेवलं. एवढी बापाची शेती विकली आणि एक खोल सुद्धा करा ना, एवढं मला विसरून गेला. एवढं नाही, मी ना आता कोणाच्याच भरोशावर बसणार नाही, ना मामाच्या ना बाबाच्या. मला काही ना काही करावंच लागेल. माझा नवरा आहे, मी त्याच्यासाठी काही करेन आणि मला करायचंच आहे. मी स्वतः जाईन आणि मी स्वतः त्याला बघेन आणि मी स्वतः माझ्या नवऱ्याला वापस घेऊन येईन. आता मलाच काहीतरी करावं लागेल. बाबांना सांगू नको, बाबांना सांगितलं ना, बाबाला आणि मामाला, ते मला जाऊच देणार नाही. ते कधी मला जाऊ देणार नाही. मला त्यांना सांगावंच नाही लागणार. मला स्वतःच जावं लागेल आणि स्वतःच काहीतरी करावं लागेल. मी आत्ताच जाईल. ओ दादा, हा बोला ना. तुम्ही माझ्या नवऱ्याला बघितलं का? नाही हो, हे बघा माझा नवरा. ह्या माणसाला बघितलं का तुम्ही कुठं? नाही हो, मी नाही पाहिले यांना. हा का, ठीक आहे, जाऊ द्या मग. ठीक. हा बोल ना. अरे किती दिवस लागणार आहे तुमच्या प्रोसेसला अजून? कोणाला इथं विचारू? प्रकरण वाढत चाललंय ना, कधी शोध घेताय त्याचा? सगळ्या पोरांना सांगितलंय. हे सांगितलंय दादा, दादा तुम्ही माझ्या नवऱ्याला बघितलं का? तुमचा नवरा काय सलमान खान आहे काय त्याला रोज पाहिला? नाही आहो, नाही, पण तसं नाही, मला वाटलं तुम्ही बघितलं असेल म्हणून विचार. पण आहात कोण तुम्ही? काय पाहिजे काय तुम्हाला? नाही, काय नाही पाहिजे. माझा नवरा इकडे कामासाठी आलेला आहे, कंपनीत पार्टनर येतो, तर मग मी आले तुझ्या शोध घेत. पार्टनर आहे का? नाव काय त्याचं? अनिकेत. त्याचा फोटो बिटो आहे का काही? हा, फोटो आहे ना माझ्याकडं. अहो काय? हा नवरा आहे तुमचा? हा. तुम्ही बघितलंय का यांना अहो कुठं? चांगलंच ओळखतो आम्ही त्याला. हा का, मग मला न्या ना त्यांच्यापाशी. बरं झालं तुम्ही आलात, योग्य वेळेला आलात तुम्ही. आणि घरी कोण कोण असतो तुमच्या अजून? माझे सासरे आहेत, माझे वडील आहे. त्यांना माहिती का तुम्ही इकडे आलात? नाही, त्यांना नाही माहिती मी इकडे आले. काय नाही सांगितलं त्यांना? नाही सांगितलं, घाई गडबडीत आल्यावर. त्यांचा नंबर द्या तुमच्या सासऱ्याचा. का पण मला माझ्या त्यांना बोलून घेतो ना इकडं. नंबर सांगा तुम्ही, बाकीची बडबड नका करू. हाच नंबर आहे का? हा. आपण मी माझ्या नवऱ्याला शोधत आले आहो, तुम्ही का त्यांना फोन करताय? सेव केला मी, फोन करतोच त्यांना. तुम्हाला भेटायचं आहे ना तुमच्या नवऱ्याला? हा, मला तुम्हाला बघायचं आहे ना तुमच्या नवऱ्याला? हा. या तुम्ही माझ्याकडे काय एवढं दाखवतो. रागानं बघताय? या दाखवतो. चला चल रे. खुशी, मला तर खरंच विश्वास बसा नाही की आपलं लग्न आहे म्हणून. त्याच्यात काय आहे विश्वास न बसण्यासारखं? अरे मी काय होतो आणि काय झालोय. ते आहे. या गरीब कुटुंबातून आलेला मुलगा आहे मी. आज सगळं आहे, पैसा आहे, पाणी, फक्त तुझ्यामुळं तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं बघ. आणि काय नव्हतं माझ्याकडे. आणि तू आल्यापासून आपल्या 2 कंपन्या झाल्या. ते पण आहे म्हण. तू काम केलं म्हणूनच झाल्या, नाही तर माझ्याच्याने काय झालं असतं बरं? बरोबर आहे, पण तुझा पण त्यात तेवढा सहभाग होता ना. माझ्या एकट्याच्याने काय झालं असतं? अरे आदित्य तुम्ही आला तर मग मी काय म्हणत होते, कुठं आली तयारी? तयारी झाली ना सगळी? हा ना. हो. केटर्स वाला आलाय, मंडपवाला आलाय. हा ना. हॉल मोठा केला ना चांगला. हा. आपल्याला मंडप नाही टाकायचंय. अहो दारात मंडप टाकावंच लागेल ना. हा, दारात. परंपरा आहे ती आपली. हा, ते नाही, आहे. मोठा कार्यक्रम करायचा असेल ना तर दारात मंडप टाकावा लागतो. अहो तुम्ही 10 वर्षापासून कामाला येतं, त्यामुळं एवढ्या विश्वासाने तुमच्याकडे देणार ना आम्ही, नाही तर कोणाकडे देणार? हळद तयार ठेवली आम्ही. हा ना. आणि केटरर्स तर उत्तम बोलवलाय बघा. हा. त्याला चटणी बनवता येते चांगली. हा. म्हणजे काय, चपात्या लाटता येतात चांगल्या. घेऊनच आलायस का? हो. खरं की काय? अरे, नाही ते फार चांगला स्वयंपाक करतात. हा का? हा, हम्म. वाटून वाटून स्वयंपाक करतात. नंबर 1 पाहिजे ना पण. नंबर 1 आहे. तुम्हाला भेटायचं एक त्यांना? हो. हो का? भेटायचं एक तुम्हाला? जेवणाच्या बाबतीत हलगजरीपणा झाला नाही पाहिजे, असं म्हणजे एकदम. आणि हो. खर्चाचं टेन्शन घेऊ नका, काय पैसे लागतील तेवढं आपण देऊ. नाही लय पैसेवाले आहेत ना तुम्ही.
लय नाही हाय थोडाफार, पण लग्न तर चांगलं करू शकतो. पण आता काही राहणार नाही बरं का तुमच्याकडे. कस काय? म्हणजे लग्नात खर्च होतो ना. नाही नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. एवढे लग्न थोडी असं- जाणार आहे लगेच सगळे. बघा. पहिल्यांदाच लग्न होते आमचं. भेटायचं का केटर वाल्याला? हा मग बोलव ना, बोलव. कोणत्या गोष्टीची वाट बघताय? बघा बरं का. हा मग फक्त त्यांना बघून घाबरू नका. त्यांना पण काय घाबरायचंय, काय पण बोलतात यारी. अरे अभ्या, ये त्यांना घेऊन ये. तुम्ही कसे आहे? तुम्ही बरे आहे का? बरेत बरे. ही कोण? आणि तुम्ही कोण? मी यांची बायको. काय? तू काय ही करते कोण? इथं? ही कोण? हो, यांची बायकोच नाही. मी यांच्यासाठी खूप काही केलंय. मी माझं म्हणजे तुझं लग्न झालंय? तुम्हाला माहित नव्हतं त्यांचं लग्न झालं? तुम्ही याला सांगितलं तुमचं लग्न झालं म्हणून. म्हणजे तुम्ही मला अंधारात ठेवलं. हो, अंधारात ठेवलं नाही. यांच्यासाठी. 4 दिवसावर आमचं लग्न आले. हो, मी यांच्यासाठी काही काही नाही केलं. माझं मंगळसूत्र ठेवलं, माझ्या बापाची जमीन विकून यांना पैसे दिले बाहेर गावी कामासाठी. आणि तुम्ही मला असं केलं. एवढा धोका दिला, एवढा धोका द्यायला काय केलं तुम्ही? इतकं जायल माणूस निघले तुम्ही. इतकं जायल निघलं. अरे पण तू कशाला आली इथं? नको यायला पाहिजे होतं तुम्ही. काय हो का, यांचं लग्न आहे, तुम्ही इथं मध्ये कशाला पडताय? नाही करायचं ना तुम्हाला लग्न, करा. एखाद्याच मध्ये येणार काय म्हणजे? एखाद्याचा संसार म्हणून मला नाही त्याच्याशी लग्न करायचं. अहो पण आता पण मला माहितच नव्हतं हे काही. अरे तुला लाज फीज वाटते का नाही रे? एक बायको असताना तू दुसरी बायको करायला निघाला होता. अरे तू असं काय करते? असं काय करती? अरे तुला चेचला पाहिजे. अहो मॅडम असं काय करताय? होणारा नवरा आहे तुमचा तो. आता तुम्ही तरी गप्प बसा. होणारा नवरा कशाचा? इकीला धोका देऊन आलेला आहे हा. अरे पण मी काय करणार होतो? पैशा पुढे मला काय दिसत नव्हतं. अरे लाज सोडली काय पैशा? अहो मॅडम, हे कोण आहेत आता? माहिती का? वडील आहेत, वडील वारले म्हणले होते ना तुम्हाला. काय? तुम्हीच बघा आता. आणि हे सासरे. तू लग्न करावं निघाला? लाज वाटाय पाहिजे. सोन्यासारखी बायको असताना तुला लाज. हा, तुला कसं कळणार? आणि मला तर म्हणला की कुणीच नाहीये, मला सगळे वारले. अरे त्या पोरीनं जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर. स्वतःच्या गळ्यातलं मणी मंगळसूत्र मोडलं आणि तुला पैसे दिले. सौभाग्याचं लेणं म्हणतात त्याला. आणि मी माझी सारी शेती विकून तुला पैसे दिले आणि तू दुसरं लग्न करायला निघाला. लाज कशी नाही वाटली तुला? आता मी काय करणार होतो? अरे काय करणार होतो? पैसा प्रिय होता मला. जर ह्यांच्या सोबत लग्न करीत नव्हतो तरी मला कंपनीतनं मला पार्टनरशिप काढून घेत होते. पैशासाठी अरे. आई बाप बायको सगळं घाण ठेवणार का मग? पैशाची एवढी धुंदी की तू एक लग्न असताना दुसरं लग्न करायला निघाला. आणि ती पण कशासाठी? फक्त पैशासाठी. आपण मॅडम तुम्ही तरी थोडीशी त्या माणसाची चौकशी करायची. कुशल लग्नाला नाही नाही, आमचे मॅडम फार साधे बोळे आहेत. ते कोणावरही विश्वास ठेवतात. बावळट असू द्या, मूर्ख असू द्या, कितीही नीच असू द्या, कितीही नालायक असू द्या, त्याच्यावर ते विश्वास ठेवणार. आणि जो प्रामाणिक काम करतोय ना 10 वर्षापासून, त्याचा मात्र कचरा करून टाकणार. तुम्ही पण याच कंपनीत असता. 10 वर्ष झाली आम्हीच कंपनी वाढवलीये. ज्या माणसानं आपल्यासाठी अख्खा आयुष्य वेचलं त्याला सोडून ह्या 4 दिवसाच्या माणसावर प्रेम आणि लगेच लग्न. अहो हे कुठला प्रकार? तसं नाही झालं. त्यांनी काम प्रामाणिकपणे केलं म्हणून मी विचारलं. आणि मी त्याला बोललं पण होतं तू घरी विचार. तर तो म्हणला मला कुणीच नाहीये, सगळे वारलेत. अरे बापाला मारतो, तुला लाज वाटाय पाहिजे. हा काय सांगतो तू? बाप नाही. मला माफ अजून तरी सुधारणार आहेस का नाही? मला माफ करा. मी पैशाच्या सोबत गेलो. मला पैसा प्रिय होता, माणसं नव्हती. मी गरिबीचं चटकं लय सोसलं म्हणून मला आता परत गरीब व्हायचं नव्हतं. म्हणून मी सगळं खोटं बोललो. आणि खोटं बोलल्यामुळे एवढ्या गोष्टी पळायला आले. तुझ्या माझं खरंच लय प्रेम आहे तुझ्यावर. हात नका लावू मला. त्या लेकरांनी काय बोलून नाही केलं. लय विश्वास ठेवला तुम्ही. तुमच्यावर लय प्रेम केलं होतं. माझं खरंच लय प्रेम आहे तुझ्यावर. नाही बा, नका. माशासारखी तडफड होती ती पोरगी. फोन याय नाही, बोला नाही, काय वय नाही. अरे एक दिवस सुद्धा तू फोन उचलत नव्हता तिचा. पाण्यावर लक्ष नव्हतं, फक्त नवऱ्यावर होतं. हे बघा, ही कंपनी आमची. तुमचा फॅमिली ड्रामा आता इथं बंद करा. पोलीस येतील, आम्ही त्याच्या विरोधात कंप्लेंट राहू करणार आहे. मॅडम एवढा चांगला माणूस असून तुम्ही कुशाला काय चाललंय? तुम्हाला एक विनंती.
झाले गेले आता सोडशील मला थांबशील. खुशी मला माफ कर. नका त्यांच्या मदतीने. त्यांना पैसा कमवायचा आहे ना, त्यांना पैसा कमवू द्या. आपण त्यांना पैसाच मागितला होता. मी पैशासाठीच त्यांच्यासोबत लग्न केलं. ताई तुम्ही असं बोलू नका. आणि माझ्याकडे 2 कंपन्या ते पार्टनरशिप होतीच, तशी एक कंपनी तुम्ही सांभाळा आणि तुमचा संसार सुखाने करा. परत नाही मला असं. कर मला खुशी माफ कर मला. मी पैशा पायी एवढं केलं. तुझ्या तू पण माफ कर. बाबा मामा तुम्ही पण माफ करा मला. परत नाही असं वागणार मी. मॅडम तेव्हा कुठतरी आता एवढा माणसानं तुमच्या जवळ आता 10 वर्ष म्हणलं, तुम्हाला त्याचा स्वभाव माहिती असायला पाहिजे होता. तुम्ही तिथं कुठंतरी थोडस मन हलकं करायला पाहिजे होतं, मनातल्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. नाही चालत हे असं. नाही माझंच चुकलं. मी काही न विचारपूस करता त्याला लग्नाला तयार केलं. सगळं नियोजन झालंय आता मोडा. त्यांच्याशी लग्न करा. ओ नको, राहू दे. इच्छा नाही माझी आता. ह्या आता चुका कोणाकोण होत नाही तर. आपण ते पण म्हणल्या पाहिजे ना. आधी माझ्यासाठी एक काम कर. ए आधी बिधी म्हण नको मला. बरं आता झालीच तयारी तर मग लग्न तर झालंच पाहिजे. असल आज उद्या तर आम्ही बी थांबतो तुमच्या लग्नाला. आम्हाला बरं वाटतं. हा थांबा ना, नक्कीच मला पण आनंद होईल. तू बॅट वगैरे घेतलाय? दोघांनी करायचं. पाहुणे शेतीवाडी काय असेल ते थोडा आता यांच्यात येऊन राहा. चालतंय ना, इकडेच येतो आता. बरं चला, तयारी झाली ना सगळी? मग करा आता तुमची सोडा तयारी. आता राग आहे ना काढा मनात. आम्हाला आता काही चहा पाणी पाचतात. हा मग होणारच ना. चला मी चहा करून आणते. राग शांत करा. करत नाही ना.